मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर आधीच मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरू आहे। त्यातच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे गुजरातमधले ज्येष्ठ नेते CR पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून वातावरण चांगलंच तापवलं। आणि झालं असं मंडळी की शिवाजी महाराज हे पाटीदार होते अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यामुळे ऐन निवडणुकीत आता या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापणार यात काहीच शंका नाही। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे भाजपच्या नेत्याचं वक्तव्य। महाराजांना गुजरातला पळवण्याचा प्रयत्न, ठाकरेंची सेना कडाडली। CR पाटलांचा अभ्यास कच्चा, राष्ट्रवादीनं सुनावलं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराष्ट्राचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज। याच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय ते केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी। शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं वक्तव्य CR पाटलांनी सुरतमधल्या पाटीदार समाजाच्या मेळाव्यात केलंय। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ स्वराज्याची स्थापना કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पाटलांच्या विधानानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। जसे अनेक युगपुरुष भारतीय जनता पक्षानं पळवायचा प्रयत्न केला, मग नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, रवींद्रनाथ टागोर, बरं का, हे पळवायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही। शेवटी आता ते छत्रपती शिवाजी महाराजांना पळवायचा प्रयत्न करतात गुजरातला। पण या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती आणि पळापळ करून सोडली होती, दाणादाण करून सोडली होती, विसरू नका। माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एक आव्हान आहे, बरं का, तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका, ते विश्वपुरुष होते। करके उन्होंने बोला है, वो तो कल ढोकला और ये भी खाए, पापड़ा भी खाते थे शिवाजी महाराज, मेन मेनू में वो भी था, ये भी कल कहेंगे। चुनाव के लिए क्या करना है, क्या कहना है, उनको वो बराबर करते रहेंगे। और ये तो कल जैसा कि महाराज महाराष्ट्र में पैदा ही नहीं हुए शिवनेरी, तो कुठलाही असो, तो ब्राह्मण असो, मराठा असो, बौद्ध असो, मुस्लिम असो, पाटीदार असो किंवा 18 पगड जाती, बहुजन समाज, 12 बलुतेदार, प्रत्येकाला माणूस म्हणून जगलेल्या प्रत्येकाला शिवाजी महाराज आपलं दैवत वाटतात। हे छत्रपती शिवरायांचं वेगळेपण आहे। पण CR पाटलांनी जर दुसऱ्या अनुषंगानं ते वक्तव्य केलं असेल समाजाला खुश करण्याकरता, CR पाटलाचा अभ्यास कमी आहे, त्यांची बौद्धिक पातळी तितकी नाही। त्यांनी महाराजांची वंशावळ काढून बघावी। CR पाटील हे मूळचे महाराष्ट्रातल्या जळगावातले, मात्र त्यांची कारकीर्द घडली ती गुजरातमध्ये। सध्या ते मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री आहेत। त्यांनी ज्या पाटीदार समाजाचा उल्लेख केला तो पाटीदार म्हणजे गुजरातमधला बहुसंख्याक समाज। जमीनधारक, शेती करणारी व्यक्ती म्हणजे पाटीदार। पाटीदार समाजात लेवा आणि कडवा पाटीदार असे 2 गट आहेत। पाटीदार समाजाचा गुजरातच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे। अलीकडेच पाटीदार समाजानं आरक्षण चळवळीसाठी गुजरातमध्ये मोठं आंदोलन केलं होतं। पाटीदार समाजासमोर बोलताना शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते असं CR पाटलांनी म्हटलंय। सध्या महापालिका निवडणुकीत मराठी विरुद्ध अमराठी असा मुद्दा तापलाय। त्याच वेळी शिवाजी महाराजांचा चुकीचा वंश दाखवून CR पाटलांनी वाद आणखीनच पेटवून दिलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।